विकासकाची मुजोरी मुंबईच्या मुळावर उठली। पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम विकासकानं बेकायदा बांधल्या 7 मजली 2 इमारती। मंगळवारपासून 12वीची परीक्षा सुरू। लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वीकारणार कार्यभार। दुपारी 12 वाजता मंत्रालयात स्वीकारणार कार्यभार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले। मुख्यमंत्री घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही करणार चर्चा। शरद पवारांची तब्येत स्थिर। पुण्याच्या रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती। सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। रुबी रुग्णालयात जाऊन घेतली तब्येतीची विचारपूस। थोरल्या पवारांना तापाचा संसर्ग, तब्येत स्थिर। महायुती सुसाट। महाविकास आघाडी डब्यात। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सरशी। लोकांचा राज्यभरात सत्ताधाऱ्यांकडे कल। एप्स्टीन फाईल्समुळे 10 देशांमध्ये राजीनामा सत्र। अमेरिकेपासून युरोपपर्यंत राजकारणी, राजदूत, अब्दाधीश, शाही कुटुंबांपर्यंत तपास। विजय उमेदवारांमध्ये घराणेशाहीच। नेत्यांची पोरं आणि नातलग विजयी। पाचोडमधून मुंबरेंचा पुतण्या शिवराज तर रायगडात भरत गोगावलेंचा मुलगा विकास जिंकला। नोबेल विजेत्या नर्गिस मोहम्मदींना 7 वर्षांची शिक्षा। देशाविरुद्ध अपप्रचार केल्याचा मोहम्मदींवर आरोप। कारेगावच्या सोशल मीडिया स्टारचा पराभव। शिरूर पंचायत समिती निवडणुकीत निर्मला नवलेंचा 300 मतांनी पराभव। त्रिभाषा सूत्र अभ्यासक्रम भाषा धोरणाबाबतचा अहवाल सादर। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीकडून मुख्यमंत्री फडणवीसांना अहवाल सादर। समितीचा अहवाल मंत्रिमंडळात मांडला जाणार। भिवंडीचं महापौरपद काँग्रेसला द्या। खासदार बाळामामा म्हात्रे यांचा आग्रह। पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा मंत्रिस्तरीय आढावा। परिवहन अधिकाऱ्यांची मंत्रालयात झाडाझडती। कॅबिनेट बैठकीत होणार वादाचा मुद्दा। TWJ फसवणूक प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, अमित बालमला 12 फेब्रुवारीपर्यंत कोठडी।